असली गावाचं नाव असली आणि माणूस नकली हे नाव बी सरकार दादा काही बदलता बदलना पडे पाको मगो ठोक आहे आणि गाव नाव असली आणि व्हिडिओ चांगला बनवा हा माझी टीका केलेली आहे ते मी बोलणार आहे हा चांगला व्हिडिओ बनवा व्हिडिओ बरोबर बनवा एकदम 2 दिवस बाकी आहे आणि घरी घरी तो व्हिडिओ गेला पाहिजे हा किती ठग आहे ते सांगणार आहे और 7 वखुत निवडायो आणि 7 वखुत निवडून हाती आम्ही प्रचार आलो आहे आम्ही जन मालूम है का आम्ही मा नंबर आलो है आम्ही मा सत्यानाश पक्को है इधर खबर है आमशा दादा है ना आमशा दादा को भी सल्ला देने वाले ने गलत सल्ला दिया दादा आमशा दादा को सल्ला देने वाले गलत सल्ला दिया है 3 साल आमशा दादा और आमदार थे 3 साल और आमशा दादा आमदार थे और शंकर दादा के लिए टिकट मांग रहे थे शंकर दादा को टिकट मिल जाएगा तो आमशा दादा के हिसाब से शंकर दादा भी आमदार बनेगा ऐसा वो सल्ला देने वाले को मालूम था इन्होंने आमशा दादा को फंसाया है सल्ला देने वाले ने और सल्ला देने वाले हेडक्वार्टर नंदुरबार में है चंदू भैया साहेब ठीक है लोक तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओचे क्लिप पहा जाहीर सभा झालेली आहे गिरीसिंग दादाच्या पुनर्वसनची जाहीर सभा बघा नागे दादा 24 तास सोबत आहे धडगावची सभा बघा हे जे काही तालुका प्लेस आहे जे लोक खेड्यावर जात नाही आणि त्यांना सांगू इच्छितो की ज्या सभा झाल्या त्यांच्या क्लिपा बघा हे केसी पाडवी साहेबांचा एक दुर्दैव आहे कार्यकर्ता काय असतो त्याला माहित नाही जिल्हा परिषद सदस्य काय असतो त्याला माहित नाही आज जीप मध्ये बसून साध्या सुमो मध्ये बसून तिकडे करणपाडा रतनपाड्याकडे केसी पाडवी फिरत आहे आणि त्याच्यासाठी हे जे काही आज त्याला कार्यकर्त्याची किंमत कळते आहे की कार्यकर्ता काय असतो एक कार्यकर्ता काय असतो अक्कलकुव्यामध्ये मतदान मागायला आलेले ते मागच्या विधानसभेमध्ये अक्कलकुव्यामध्ये मतदान मागायला आलेले खापरमध्ये मतदान मागायला आलेले त्यांना गॅरंटी होती की हे 4 लोक उभे राहतात आपण प्रचार नाही केला तरी चालेल आपण निवडून येतो आज त्यांचे इंडिकेटर चालू आहे इंडिकेटर गाडीमध्ये बसून गवाडी विनोवापणाकडे फिरताय एक कार्यकर्ता काय असतो त्याला माहित पडलाय आता आणि भावनिक मुद्दे करतात आपुजी आदिवासी भैया आपुजी गरीब माटी डोगो माटी वैसा नाराने डोगो माटी ईमानदारे 35 वर्ष से तुम्हें फोकोटो में रबड़िया निम्मी में गुजरातों में देता हूँ देखा तो ना कहता डोआ है कि ना गरीब माटी करतो बरोबर भावना मध्ये आपुजी आदिवासी आपुजी गरीब है ता आखो आदिवासी समाज है मुनका पो गाडा ले गुजरातों में ताऊ देखा तो ना आणि व्हिडिओ चांगला बनवा हा माझी टीका केलेली आहे ते मी बोलणार आहे हा चांगला व्हिडिओ बनवा व्हिडिओ बरोबर बनवा एकदम 2 दिवस बाकी आहे आणि घरी घरी तो व्हिडिओ गेला पाहिजे हा किती ठग आहे ते सांगणार आहे मस्त व्हिडिओ बनवा भावनामध्ये घेतात आणि त्याच्यासाठी अक्कलकुव्यामध्ये आम्ही आलो आहे की खेड्यामध्ये काय आहे दाब मध्ये सभा चालू केली दाब मध्ये जिथे आदिवासींची कुलदेवी या मोगी माताचं मूळ धाम आहे दाब तिथं सभेची सुरुवात केली आपण आणि हा नेहमी लोकांना सांगतो तांबाऋषी महाराजच्या आशीर्वादाने मी येतो तांबाऋषी महाराजच्या आशीर्वादाने मी येतो अरे तांबाऋषी महाराज हा भगवान आहे हा ऋषी आहे आदिवासींची तकलीफ त्याला पण माहित होऊन गेली तू देवाच्या नावाने संस्कृतीच्या नावाने समाजाच्या नावाने 7 वेळा तू सत्ता भोगली आता तुला कोणताही देव वाचवणार नाही कोणताच देव वाचवणार नाही कारण हीच मातेच्या कृपेने हीच माता आहे यहाँ मोगी बिने वासड़े तांबारुसी बिने वासड़े आई भी तांबारुसी गयो आई कोता यो या बंद को मैं मी पण गेलो होतो तांबारुसीकडे मी म्हटलं बंद करा हा बाजार हा नकली असली गावाचं नाव असली आणि माणूस नकली हे नाव बी सरकार दादा काही बदलता बदलना पडे पाको मगो ठोक आहे आणि गाव नाव असली मला असं सांगतो दादा की अयोध्यामध्ये जाऊन आला त्या डोगरी भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये मायबोलीमध्ये आहे ओ अयोध्या में जाता यो आणि वधू बांड होय ओ भोजने गावे है आणि ओ ठोक होय ओ महा भोजने गावीते नकली महाराज होय ए अयोध्या में जाता यहाँ ए बांड होय
अरे मूर्खा तारू अकोल ना हा ये समाज होय ना वो समाज जो व्यसन मुक्त होय ना शेषराव महाराज ने नहीं तो ते निम्न आदिवासी मोई जाता हो में जा ये वास्तविकता है हकीकत है ये हकीकत ने होय ते कोगा तुम ते में आमा बाखा भी हासिल होय आमा कुटुंब वाला भी हाजर होय शेषराव महाराज अगर नाही निघाले असते शेषराव महाराजचा अवतार नाही झाला असता तर कितीतरी आदिवासी आतापर्यंत मरून गेले असते केसी पाडवी सांगतो की हे भजन बंद करा कीर्तन बंद करा महाराज लोक नकली असं सांगतो जसा समाज आहे तसं सोडू द्या समाजाला जागृत नाही करायचं असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे मी बॉम्बे मध्ये बसून 35 वर्षे काढले तसं याला जागृत नाही करायचा सत्संग नाही सांगायचा प्रबोधन नाही करायचा अंधश्रद्धेमध्ये राहू द्या व्यसन मध्ये राहू द्या कारण काँग्रेसला बघून ते मतदान करतात काँग्रेसला अरे केसी पाडवी साहेब तुम्ही अपक्ष मध्ये उभे राहा तुम्हाला 10,000 वोटिंग बिने भेटणार 10,000 बिने भेटणार अपक्ष मध्ये आजमावून बघा हे तर काँग्रेसचे तुम्ही संरक्षण घेणार आणि त्या चिन्हाच्या भरोश्यावर तुम्हाला मतदान मिळत आहे असे इमानदार कार्यकर्ते का निघून गेले नटवर पाणी का निघून गेला प्रताप वसावे का निघून गेला आरिफ बकराडी का निघून गेला सुहास नाईक का निघून गेला पद्माकर वळवी का निघून गेला एक नंबर ठग माणूस आहे मूर्ख माणूस आहे आणि समाजाला भावनामध्ये गोवाल त्याच्या पोराचं नाव काय ठेवलंय माहिती गोवाल आणि गोवाल कशासाठी ठेवलं गरीब लोकांना सांगतो आपुजी गरीब आहे आणि गोवाल कोण आहे आपल्यामध्ये आदिवासी मध्ये एकदम गरीब माणूस गोवाल आपापोजी पैसा भी नाही आपुजी गोवाल है आपा नाम भी गोवाल है तारो काय ने में मोठे एजंट ने पैसे ने प्रचार ने काय ने आपला समाज आपू समाज दयावालो है दादा दयावालो आदिवासी समाज केल्लो भी माहू आवे ने केल्लो भी ओजने माहू आवे पे आपो माहू पाए देना बाई एक भी वेने ते भी मागणार आले बाद ही गांव में मागते फिरते यार मालूम है कहीं नौकरी है पे आदिवासी समाज रोटी भीख दे ते भी आदिवासी समाज दयावालो है दादा फिर दयावालो है अनोपलो कायम मेंढे भावना खेड़के है आपो गरीब है भावना वाला है अंतिम आके है का एका संत हमी गुलाम महाराज नकलिया तो का वाड़ी वालों महाराज गोविंदास महाराज नकली है का ये जे महाराज नहीं जाए बदा नकली है ये ठोक है ये जे काही शब्द है दिया ये शब्द समाज जानवेरा होते वो वीडियो बनायो को आवे और 7 वखत नहीं बनायो आणि 7 वखत निवडून हाती आम्ही प्रचार लावलो आहे आम्ही याला मालूम आहे का आम्ही मा नंबर आणलो आहे आम्ही मा सत्यनाश पक्को आहे इथं खबर आहे आणि हे जे कामों पर आहे कार्यकर्ता है तमाम समाज विनंती की हो अक्कल खुबे के सभी स्टेट सरकार सब समाज को विनंती करता आमशा दादा है ना आमशा दादा को भी सलाह देने वाले ने गलत सलाह दिया दादा आमशा दादा को सलाह देने वाले गलत सलाह दिया है 3 साल आमशा दादा और आमदार थे 3 साल और आमशा दादा आमदार थे और शंकर दादा के लिए टिकट मांग रहे थे शंकर दादा को टिकट मिल जाएगा तो आमशा दादा के हिसाब से शंकर दादा भी आमदार बनेगा ऐसा वो सलाह देने वाले को मालूम था इन्होंने आमशा दादा को फंसाया है सलाह देने वाले ने और सलाह देने वाले हेडक्वार्टर नंदुरबार में है चंदू भैया साहब आमशा दादा को अगर टिकट नहीं देते तो आमशा दादा के शंकर दादा को टिकट मिलने वाला था लेकिन उन्होंने एक चाल खेली है कि आमशा दादा को टिकट दे दो म्हणजे ये आमदार है और चुन के आया तो इसको राजीनामा देना पड़ेगा विधान परिषद का राजीनामा देना पड़ेगा ये अभी भी आमदार है आमशा दादा ये जो पद है ने या पदो राजीनामा दा पड़ी और बिहरी तक आमदार बनी और ए ओता पैसा खुर्सीन रात दी मेहनत किन अगर ने निवडाई होतिया बॉम्बे में जे मुख्यमंत्री है जे नेता है ते भी आखी का आमशा दादाला तिकीट देऊन आम्ही चूक केली आहे की ते आखी आणि दिया केता ए लढाई है ने ए लढाई मेहनत है ए लड़ाई विकास है ए लड़ाई समाज है मुसलमान समाज लाखे है का मुसलमान समाज तो कांग्रेस को देता तिया डोआ कमजोर भी जाएंगे मुसलमान रेली आम्ही निघली बेनतासू पेला मकराणी मुसलमान रेली निघली आम्ही वीडियो आवी तो है मकराणी फली देखे दरगाह ही नहीं की निघली बाकी आदिवासी समाज तर काँग्रेसला देतो बाकी समाज माझ्यासोबत आहे पहाड मध्ये आदिवासी समाज माझ्यासोबत आहे
आम्ही त्या मालूम पड़ी का तू के की निवड़ा हो एक कार्यकर्ता है त्या कार्यकर्ता तो यो कदर ना कही समाज कदर ना कही 35 वर्ष समाज बांधा नंबर राखियो और जे महे समाज कहता जागृति कहते हैं विचार देते हैं सत्संग देते हैं भजन कहते हैं क्या महानाके का है नकली है अरे आमु दा हाना कार्यकर्ता है साहेब तू तो मंत्री आतो मंत्री तो टेबल ठक्कर बापा कामे कहा ना दे दे तो टेबल ए बोकड़िया ना ए गावड़िया कहा ना दे दिया तो टेबल ए भजन पार्टी सामान कहा ना दे दो तेदम तू हुस्न का तू लकल ने आती का आज तू टीका क्यों गावी साहब पे